अरे काय श्रद्धा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर मावळ्यांची। तानाजी राजांच्या समोर आला, मुजरा केला। राजानं मुद्रा घेतला आणि तानाजी बोलता झाला, राज पोराचं लग्न आहे, राज यावं लागल तुम्हाला। आणि फक्त तुम्हाला नाही राज, राजमाता विश्वमाता आई साहेब जिजाऊंना सुद्धा यावं लागेल। राजे तानाजीच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहिले आणि राजे बोलायला लागले, तानाजी मुलाचं लग्न उरकून घ्या, मला यायला जमणार नाही। का हो राज, का आमचं काही चुकलंय का? तुम्ही माझ्या पोराच्या लग्नाला येणार नाही राज, मग माझ्या पोराचं लग्न होईल तरी कसं? आणि राजे बोलायला लागले, तानाजी पोराचं लग्न उरकून घ्या, कारण आम्हाला जातीनं कोंढाण्यावर जायचंय, कोंढाणा घेणं आम्हाला गरजेचं आहे। आणि उसळला, अरे उसळला तो मावळा आणि बोलता झाला, तानाजी राजे अब तुम्ही लढायला जाणार, मग आम्ही काय फक्त खायला आहोत काय? राजे तसं काही नाही, आम्ही लढायला जाणार। राजे आम्ही लढायला जाणार, म्या घेणार तो कोंढाणा, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। राजे आधी लगीन कोंढाण्याचं। तानाजी बोलायला लागला, बोलणारा तानाजी उसळल्याला तानाजी राजांच्या समोर आला, राजांना बोलायला लागला, राजा आधी मी कोंढाणा घेणार, मग मी माझ्या मुलाचं लग्न करणार। राजानं त्या ठिकाणी सांगितलं, कोंढाणा तानाजी तुम्हाला जिथं जायचंय ना तिथून माग याल की नाही माहित नाही। आणि बोलायला लागला तानाजी, अहो राजे मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, मी स्वराज्याचा मावळा आहे राजे, मी स्वराज्याचा मावळा आहे। आणि काय पाहता माईबाप, तानाजी घरी गेला, पाठीवर राहाल अडकवली, कमरेला तलवार घातली, घोड्यावर म्यान टाकली, घोड्याला टाच मारणार तेवढ्यात तानाजीची बायको आडवी झाली आणि बोलायला लागली, मालक कुठं? तानाजीनं सांगितलं, अग मला आधी कोंढाण्याचं लगीन करायचं आहे आणि मग माझ्या रायबाचं करायचं आहे। बायको बोलायला लागली, मालक अहो पोराला हळद लागलेली आहे, उद्या पोराचं लग्न आहे, पोराचं लग्न उरकून घ्या आणि बिनधास लढाया करा। आणि तानाजी बोलायला लागला, अग आमचा मालक लढायला जाणार, मग काय मी खायला आहेत का? अजिबात नाही, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। तानाजी गेला, घनघोर युद्ध झालं, मावळे पळायला लागले, पळणाऱ्या मावळ्याला सूर्याची आडवा गेला, कड्यावरचे दोर कापून टाकले, तानाजी खाली पडला, मावळे घाबरले आणि तेवढ्यात सूर्याजी बोलायला लागला, अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि काय भागुबाई सारखे पडताय। मावळे माग फिरले, घनघोर युद्ध झाले, तानाजीनं गड सर केला पण तानाजी आता धारातीर्थी पडला। राजांना बातमी कळाली, गड आला, आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणाला बातमी कळाली, तानाजी गेला। अरे दर्या दर्या सारखा माझा राजा, स्वराज्याचा मालक छत्रपती शिवाजी राजा, आणि माझ्या राजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि राजाच्या मुखातून शब्द पडला, अरे गड आला पण माझा सिंह मात्र गेला। म्हणून त्या गडाला सिंहगड हे नाव दिलं गेलं, ते तानाजीसाठी। माझ्या राजाने एक 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 मावळा असा हिऱ्यासारखा निवडून बाजूला काढला होता, तो मावळा गेला की स्वराज्याच्या कामीच येत होता। असे मावळे या हिंदुस्थानात जन्माला आले होते रे राजा।